चला रविवार स्पेशल काय चाललंय? चाललंय नाश्ता बनवायचं काम. नाश्ता बनवायचं काम चाललंय. हा ते मिरची आता तू डायरेक्ट कढईमध्येच टाकते. चला काय ताटात बिटात काय शेता येत नाही वे टाकून हं? काय करते म्हणजे पोहे काय करायचं असं सांगा बरं तुम्ही. काय करायचं का तुम्ही सांगा. काय करायचं ते आता काय तू करशील खायचं काय नाही. जिरी टाकली तर जिरे टाकली मीठ हळद टाकायचं रे परत त्याला मग टाकायचं हळद. शेंगदाणा पोहेच मग काय आता पोह्यासारखीच बेते हां वेगळा हां ना भाजलेले शेंगदाणे त्याचे सलपट होते त्याचे शेंगदाणे. तर मस्त तुम्ही म्हणता आज काय बनवायचे तर पोहे रोज खाऊन खाऊन कंटाळा. काय छान असा रवा जाड रवा भाजून घेतलाय. बरं बरं तर छानपैकी गरम गरम आपल्याला बनवायचं आहे उपीट. हा म्हणजे काय बनवायचं उपीट उपमा उपमा. सगळ्यात महत्वाचं पॉइंट तिखट शिरा. तिखट शिरा नाही उपमा म्हणतात त्याला. उपमा म्हणू दे त्याला काय आपल्याला काय ते तिखट शिरा म्हणलं तरी चालतेच की शिरा नाही म्हणत का उपीट म्हणतात त्याला. तिखट शिरा म्हणलं तर काय वेळ त्याच्यात आधी लिंबू पिळायचे पाण्यात. कशात कांदा कुठे कांदे घ्यायचे. हा कशात पिळायचे लिंबू ते करायचे पाण्यात म्हणजे उपीट चांगलं होतं. पाण्यात काय कढई जर तुम्ही डाळ भिजलेली असेल तुमच्याकडे ह्याची हा. उडदाची डाळ पण टाकतात ह्याच्यात. बर भिजून उडदाची डाळ टाकायची बर खूप छान होतं उपीट. पिळा लिंबू पिळा मग काय पिळते टमाटो पाणी थोडस हळद टाकूया घेतली थोडी तेल एकदम मिडियम गॅस सगळं भाजून ओतलं बाई पाणी टाकलं ती पाणी. झाली की भाजी झाली की भाजी झाली ना हा? ती कसं फुलतंय आता त्याच्यामध्ये आता आपण थोडस भाजी झाली राव पिळा लिंबू पिळा त्यातलं बी काढा की अर्धा लिंबू बारीक तुकडा त्यामध्ये झाली भाजी शिजली बारीक चिरलेली थोडीशी उपीट थोडी कोथिंबीर आणि ह्याला लागलं आदान आलं म्हणा बघ कसं आदान आलं. तर आता थोडस मिडियम गॅस करायचा आणि चिक केलं की तसं काम चाललंय. काही होत नाही गिटळ होत नाही कारण रवा भाजलेला असतो. बर मस्त मिडियम गॅसवर छान असा फुलवून द्यायचा रवा आणि छान असं सुटसुटीत उपीट करायचं. कुणा कुणाला आवडतं उपीट आणि कोण कशा कशा तुमच्याकडे वाटाणा असेल तर वाटाणा बी टाकू शकतो तुम्ही. हो आपल्याकडे पण वाटा की वाटाणा नाही टाकलेलं शेंगदाणे टाकला मला शेंगदाणे आवडतात आवडीनुसार टाकायचं. तुमच्या वाटाणा आवडत असेल थोडस गाजर असेल गाजर बी टाकू शकता कोण टमाटे टाकतो. तिखट शिरा उपीट उपमा बघा उपमा म्हणतात कसं झालंय उपीट उपमा बघा. चला या सगळ्यांनी खावा ते जरा थोडस रब होत. राहिलेली कोथिंबीर सगळी पुन्हा एकदा अशी टाकून घ्यायची व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. झालं उपीट. तरी बघा छानपैकी उपीट आपले शिजले उकळीमध्ये एकदम छान लागणार. त्याच्यात गेले की नाश्त्याला सकाळ सकाळ असं उपीट असतं. हा आता जायचे लग्नाला जायचे का तुम्हाला जायचं का लागणार कुठं मग काय जा उपीट खावा नाश्त्या सकाळच्या जेवायला जावं लागणार. झालं का लग्नाला मला तसं उपीट कसं झालं सांगा उपमा कमेंटमध्ये तुम्ही. उपमा का उपीट उपीट उपमा दोन्ही बी तिखट शिरा तिन्ही पण. आणि तर कुणा कुणाला आवडते हे कमेंटमध्ये सांगा आणि सगळ्यांनी असं बनवून खा. या उपमा खायला उपमा खायला घरचं अन्न खा आणि मस्त राहा आणि निरोगी राहा.